नमस्कार. मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता. माणसाच्या जीवनामध्ये प्रामुख्यानं 3 अवस्था असतात. एक बालपण, एक तरुणपण आणि तिसरी वृद्धावस्था. बालपण हे अत्यंत प्रिय, अत्यंत अवखळ, अत्यंत खट्याळ, अत्यंत खोडकर आणि अत्यंत निरागस अशा प्रकारचं बालपण हे देवानी मानवाला दिलेली देणगी आहे. बालपण हे निष्पाप असतं. बालपण हे निर्विकार असतं. ज्यावेळेस नकळतं बालपण असतं त्यावेळेस त्या शरीरामध्ये कोणतेही त्या मनामध्ये विकार नसतात. म्हणूनच लहान लेकराला देव म्हटलं जातं. कुठलाही विकार त्याच्यामध्ये नसतो. ते जसं जसं मोठं होईल तसं तसं मग विकार त्याला शिकवायला सुरुवात होते. मग त्याला राग लोभ शिकवायला सुरुवात होते. आणि म्हणूनच बालपण हे अत्यंत रम्य आहे. लहानपण देगा देवा असं संतांनीसुद्धा म्हटलेलं आहे. कोणाबद्दलचा द्वेष नसतो, मत्सर नसतो, ईर्ष्या नसती, गर्व नसतो, अहंकार नसतो. असं अत्यंत निष्काम अशा प्रकारचं बालपण. आणि याच बालपणावर मी आज चित्रकाव्य रेखाटलेलं आहे. माझ्या लेखणीतून एक अचानक मला एक चित्र दिसलं. या चित्रामध्ये, ते चित्र आपल्या मोबाईल स्क्रीनवर दिसेल आपल्याला. त्या चित्रामध्ये काही लेकरं गावाच्या शेजारच्या साचलेल्या तळ्यामध्ये कागदांच्या होड्या करून सोडत आहेत. वास्तविक ते शाळेत निघालेले आहेत. पाठीवर दप्तर दिसत आहेत. परंतु त्यांना तो पाण्यात होड्या सोडायचा मोह आवरेना झाला आहे. आम्हीही लहानपणी असं करायचो. आणि मला माझं बालपण आठवलं आणि ही कविता तयार झाली. त्या 2-3 चिमुकल्यामधला संवाद मी माझ्या लेखणीतून टिपलेला आहे. ऐकूया माझी ही कविता, चित्रकविता अवखळ बालपण. कवितेचं नाव आहे अवखळ बालपण. घरच्यांच्या नकळत अभ्यासाची वही फाडू, साचलेल्या या तळ्यात तुझी माझी होडी सोडू. घरच्यांच्या नकळत अभ्यासाची वही फाडू, साचलेल्या या तळ्यात तुझी माझी होडी सोडू. आज तिघे मिळून या देऊ शाळेलाही धोका, पुन्हास खेळण्याचा नाही मिळणार मोका. देऊ ढील थोडी आता गच्च बांधल्या गाठीला, वेठ बिगारी सारख रोज दप्तर पाठीला. घरच्यांच्या नकळत अभ्यासाची वही फाडू, साचलेल्या या तळ्यात तुझी माझी होडी सोडू. बघ पाण्याने भरले गाव तळे काठोकाठ, आला लिहुनी कंटाळा रोजचाच ग्रहपाठ. बघ पाण्याने भरले गाव तळे काठोकाठ, आला लिहून कंटाळा रोजचाच ग्रहपाठ. आज इथेच बसून आणलेले डबे खाऊ, शाळा सुटायाच्या वेळी नकळत घरी जाऊ. घरच्यांच्या नकळत अभ्यासाची वही फाडू, साचलेल्या या तळ्यात तुझी माझी होडी सोडू. घंटी वाजण्यासोबत पुन्हा नक्की गाठू घर, शाळा बुडली हेही नाही ध्यानात येणार. घंटी वाजण्यासोबत पुन्हा नक्की गाठू घर, शाळा बुडविली हेही नाही ध्यानात येणार. होडी मागे चालू थोडे केळ किती हा रंगेला, बघू कागदाची नाव किती वेळ तरंगेल. होडी मागे चालू थोडे खेळ किती हा रंगेल, बघू कागदाची नाव किती वेळ तरंगेल. घरच्यांच्या नकळत अभ्यासाची वही फाडू, साचलेल्या या तळ्यात तुझी माझी होडी सोडू. आणि या शेवटच्या ओळी, ज्याचा प्रयत्न चांगला
तोच गाठतो किनारा, करी आळस जो त्याची, होडी बुडवितो वारा. ज्याचा प्रयत्न चांगला, तोच गाठतो किनारा, करी आळस जो त्याची, होडी बुडवितो वारा. घरच्यांच्या न कळत अभ्यासाची वही फाडू, साचलेल्या या तळ्यात तुझी माझी होडी सोडू. साचलेल्या या तळ्यात तुझी माझी होडी सोडू. जाता जाता कविता संपताना जीवनाचा खरा अर्थ मी माझ्या शेवटच्या ओळीतून सांगितलेला आहे की जो प्रयत्न करील तोच सक्सेस होतो. मग ते होडी सोडणं असो की तो अभ्यास असो, मग ते जीवनाचं कुठलंही काम असो, त्याला प्रयत्नाची जोड आवश्यक आहे. नक्कीच माझी ही कविता तुम्हाला आवडली असेल असा मला विश्वास वाटतो. माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपणास भेटेल. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.